रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्रजी घोडके यांचा वाढदिवस दिनांक 7 मार्च रोजी शहरामध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। वसमतमध्ये रुग्णांना फळं वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आदी उपक्रम राबवून वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे नेते, अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकर्त्यांनी आयुष्यमान रामचंद्रजी घोडके यांचं अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार एगडे, प्राध्यापक सुभाष मस्के, सुभाष खेबाळे, पंचायत समिती वसमत येथील गट समन्वयक BC खंदारे, अरविंद कढाळे, प्रकाश दवणे, बाळासाहेब कांबळे, सुभाष मस्के, पांडू चिलकेवार, संपादक एंगडे, दीपक नाईकवाडे, सुभाष वाघमारे, राजरत्न कोल्हे, बंटी जाधव, दादाराव जाधव, सुनील खरे, भास्कर खरे आदी मान्यवर सदरील कार्यक्रमास उपस्थित होते। मराठवाडा उपाध्यक्ष रामचंद्रजी घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। सुख, आरोग्य आणि धनसंपन्न आयुष्य मिळो अशा प्रकारची हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो। आंबेडकरी चळवळीत अत्यंत आक्रमकपणे काम करणारे, कुठल्याही आमिषाला बळी न पडता सामाजिक आंदोलनात ज्यांचा सक्रिय सहभाग असतो, तत्वांशी कधीही तडजोड न करता सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे। आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते की मागच्या 30 वर्षापेक्षाही जास्त ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन समाजसेवेचं काम करतात। ही निश्चित एक प्रेरणादायी आणि तरुणांना आशादायी अशा प्रकारचं कौतुकास्पद काम घोडके साहेबांच्या माध्यमातून होत आहे। सत्ताधारी पक्षांच्या मागे किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या मागे जाऊन गुतेदारी करणे किंवा पैसे कमवणे असा उद्देश असणारी माणसं वेगळी, आणि समाजाच्या सेवेचं निळं निशाण किंवा निळा झेंडा खांद्यावर लढणारी माणसं ही निस्वार्थ असतात। त्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष किंवा लालूच नसते। अशा प्रकारचं एकनिष्ठता बाळगत 30 वर्षापेक्षा जास्त काम ते रिपब्लिकन पक्षाचं करतात। ही अत्यंत अभिमानास्पद, आनंदास्पद गोष्ट आहे। म्हणून मी पुन्हा एकदा रामचंद्रजी घोडके यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। आज दिनांक 7 मार्च रोजी माझा वाढदिवस विविध संघटनांनी फोनद्वारे, विविध सामाजिक संघटना, मित्र, अधिकारी, कर्मचारी आणि आमचे कार्यकर्ते, प्राध्यापक वृंद या सर्वांनी मला आज शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। विशेष करून या ठिकाणी माझा आज वाढदिवस साजरा करत असताना मस्के सरांनी माझ्या जीवनचरित्रावर 2 गोष्टी बोलल्यात। मी त्यांचा फार आभारी आहे आणि असंच मला तुमची साथ असावी सर्वांची, आणि मला निश्चित पुढे काम करण्यासाठी तुमचे हे मार्गदर्शन आणि तुमची साथ मला नक्कीच लाभली आहे। आणि पुढे सुद्धा असेच प्रेम कराल, असंच या ठिकाणी माझं 2 शब्द थांबवतो। या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी खेबाळे, शहराध्यक्ष भास्करजी खरे, गटविकास पंचायत समितीचे आमचे समन्वयक BC उबाळे सरजी, BC खंदारे सरजी, प्रकाशजी खंदारे आणि आमचे वसमतचे धडाडीचे समाजसेवक आमचे दादा दिगंबर गुणाजी नाईकवाडे साहेब, पत्रकार, संपादक एंगडे, छोटूभाऊ कठाळे आणि आमचे मेहने दुधमल साहेब या सर्वांनी त्या ठिकाणी माझा, आणि पांडू चिलकेवार यांनी या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। विशेष करून नंदूभाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी माझं याचं प्रसारण करून मला शुभेच्छा देण्याची हे केली, त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी आभारी आहे। धन्यवाद। जय भीम। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।